नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान असे कैरीचं लोणचं बनवायचं आहे। तर आज आपल्याला फोडीचं गोड आंबट लोणचं बनवायचं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला कैरीचं गोड आंबट असं लोणचं तयार करायचं आहे। तर छान अशा कैरी घेऊन यायची आपल्याला मार्केटमधनं, स्वच्छ धुवून घेतली मी। आणि आता आपल्याला काय करायचं की ही वरची साली काढून घ्यायची। अशी साली काढून घ्यायची व्यवस्थित। आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे, तर छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवून खायच्या आहे। तर त्याचप्रमाणे आज मी अतिशय गोड आंबट कैरीच्या फोडीचं लोणचं तयार करते। तर थोडीशी वेगळी पद्धत आहे, नक्कीच आवडेल तुम्हाला। तर अगदी व्यवस्थित इथे मी साली काढून घेतली। तर आपल्याला आता काय करायचे की आपल्याला असे काप करून घ्यायचे कैरीचे। तर ह्या पद्धतीने आपल्याला अशी थोडीशी मोठे मोठे काप करून घ्यायचे। हे बघा, असे आपल्याला काप करून घ्यायचे। जास्त मोठी कैरी असेल तर छोटे पण करू शकता तुम्ही। तर आता इथे जास्त मोठी कैरी, तर याचे आपण 2 भाग करूया। अशा पद्धतीने 2 भाग करून घ्यायचे। तर अगदी व्यवस्थित इथं मी कैरीचे काप करून घेतले। हे बघा, छोटे छोटे मी तुकडे करून घेतले, कारण मोठी कैरी होती। तर इथं मी 2 भाग करून घेतले। तर आता आपल्याला व्यवस्थित लोणचं तयार करायचंय। तर आपल्याला तेल घालायचंय पहिले। मी 2 चमचे तेल घातले। तेल व्यवस्थित टाकून द्यायचे। तर आता मोहरी घालायची आहे। तर अर्धा चमचा मोहरी घातली मी, आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा बडीशेप घालायचे, आणि अगदी थोडासा आपल्याला हिंग घालायचा आहे। आता जे आपण कैरीचे तुकडे करून ठेवले ना, ते घालायचे आपल्याला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि एकदम चटपटीत अशी कैरीचं लोणचं लागतं। तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि अगदी गोड अशी चटपटीत गोड आंबट तिखट असं लोणचं तयार होतंय। अतिशय छान लागतं खायला। तर अगदी 8-10 दिवस अगदी सहजपणे फ्रीजमध्ये आपण टिकवू शकतो। तर आता इथे आपल्याला हळद घालायची। तर इथे मी अर्धा चमचाला कमी हळद घातली आहे। व्यवस्थित मिक्स करायचे, आणि हळद व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे। तर लाल तिखट घालायचे। तर 1 चमचा मी इथं लाल तिखट घातलंय, कमी जास्त करू शकता तुम्ही। अगदी 10-15 दिवस सहजपणे टिकू शकतं हे लोणचं। तर फ्रीजमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता 15 दिवसासाठी। तर आपल्याला यात आता पाणी घालायचे। तर पाणी जास्त प्रमाणात घालायचं नाही आपल्याला। 1 ग्लास पाणी घेतलं होतं मी, त्यातलं मी अर्धा ग्लास पाणी घातलंय।
तर जास्त प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं नाहीये. तर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचे. तर साधं मीठ घातलं इथे मी. चवीप्रमाणे मीठ घालायचे, काळं मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून आणि आपल्याला कैरी शिजवून घ्यायची. तर अगदी व्यवस्थित आपली कैरी हे बघा सॉफ्ट झाली. तर जास्त प्रमाणात आपल्याला इथं शिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये. तर इथं आता गूळ घालायचं आहे. तर 1 वाटी मी गूळ घेतलाय. गुळाचे काप करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे लवकर मेल्ट होतो गूळ. तर अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आणि गुळामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची कैरी. तर 5 मिनिटं आपण व्यवस्थित शिजवून घेऊ. अगदी ज्यांना कोणाला कैरीचं लोणचं आवडत नसेल ना, तर ह्या पद्धतीनं नक्की करून बघा तुम्ही. अतिशय छान लागतं खायला आणि अगदी आवडीने खातील. आणि लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील. तर कैरी घेताना जास्त आंबट नाही घ्यायची, मीडियम घ्यायची. तर लहान मुलांसाठी छान आहे. तर बघू शकता अगदी छान असं लोणचं तयार झाले. कलरही बघू शकता तुम्ही. तर हे लोणचं जितकं मुरतं ना तितकं खायला छान लागतं. अगदी परफेक्ट असं तयार झालंय. इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अगदी गोड आंबट तिखट छान असं आपलं चमचमीत लोणचं तयार झालंय. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.